रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 729. पुण्य विकराते मातेचे गमन, भाडी ऐसे धन विटाळतो. आत्महत्याराहा विषयांचा लोभी, म्हणावे ते नाभी करवी दंड. नागवला अल्प लोभाचिये साठी, घेऊनी काचवटी परिस दिला. तुका म्हणे हात झाडिले परत्री, श्रम तोची श्रोत्री ठेवी केली. गायत्री जप, हरिकथा इत्यादी पुण्यकर्मांचा विक्रय करणे म्हणजे मातेशी गमन केल्यासारखे होय. आणि त्या पुण्यकर्म विक्रीपासून मिळालेले भाड्याचे धन घेणे म्हणजे मातेचा विटाळ हातात घेतल्यासारखे होय. जो विषयांचा लोभी असतो त्याला आत्मघातकी म्हणावे. अशा पाप्यांना भिवू नकोस म्हणून आश्रय देणे देखील यमलोकात दंड करवीत असते. पाप्याला अभयवचन देणारा देखील पाप्याप्रमाणे शिक्षेला पात्र होतो. इह परलोकातील अल्प विषयांच्या लोभामुळे जो खऱ्या हरीला आचवला त्याने काच घेऊन परीस टाकून दिला असे जाणावे. तुकाराम महाराज म्हणतात, वेद निष्णात याज्ञिकांनी यज्ञ करून त्या पुण्याने स्वर्ग भोग मिळविलेले असतात, पण पुण्य संपताच हात झाडून ते नागवे होतात. शेवटी त्यांनी केवळ श्रमाचा ठेवाच जोडला असेच म्हणावे लागेल. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.